हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सध्या आपल्यापैकी बरेच जण मालमत्ता, प्लॉट, शेतजमीन किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, कारण आर्थिकदृष्ट्या ही चांगली गुंतवणूक होऊ शकते. परंतु जर तुम्ही गुंतवणूक म्हणून असेल किंवा स्वतःच्या वापरासाठी असेल, जर मालमत्ता खरेदी तुम्हाला करायची असेल, तर काही महत्त्वाच्या कायदेशीर गोष्टींची काळजी आणि खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात तुमचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी जमीन किंवा प्लॉट खरेदी करत असताना खरेदी दस्त म्हणजेच विक्री करार म्हणजेच सेल डीड हा एकमेव कायदेशीर आणि संरक्षित मार्ग आहे. आज आपण याच खरेदी दस्तासंबंधित सर्व कायदेशीर तरतुदींची माहिती सविस्तरपणे घेणार आहोत. तर तुमचा फार वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण खरेदी दस्त किंवा विक्री करार म्हणजेच सेल डीड याचा अर्थ काय ते बघूया. खरेदी दस्त हा मालमत्तेची खरेदी करताना व्यवहार पूर्ण करण्यासाठी विक्रेता आणि खरेदीदार यांच्यामधील सर्वात महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. विक्री करार किंवा खरेदी दस्त याद्वारे मालमत्तेची मालकी एका विक्रेत्याकडून खरेदीदाराच्या नावे हस्तांतरित केली जाते. राज्य सरकार वेळोवेळी विविध कायदेशीर दस्त नोंद करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क निश्चित करत असते. त्या विहित केलेल्या नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर खरेदी दस्त केला जातो. खरेदी दस्त किंवा विक्री करार करताना त्यामध्ये गरजेनुसार विविध नियम आणि अटी समाविष्ट करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. आता ह्याच नियम आणि अटींविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. परंतु ही माहिती सुरू करण्याआधी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, की या व्हिडिओमध्ये आता यानंतर आपण जो विक्री करणार आहे त्याला विक्रेता असे संबोधणार आहोत आणि जो खरेदी करणार आहे त्याला खरेदीदार असे संबोधणार आहोत. चला मग आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया. खरेदी दस्त करताना कोणते मुद्दे समाविष्ट करणे गरजेचे आहे. नंबर 1 म्हणजे खरेदी दस्तात सहभागी पक्ष याविषयीचा मुद्दा. खरेदीदार व विक्रेता यांची नावे योग्य आणि अचूक लिहिणे गरजेचे आहे. नावे लिहिताना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड प्रमाणे ही नावे नमूद केली तर ते जास्त योग्य होईल. दोन्ही पक्षकारांपैकी कोणी एक म्हणजेच विक्रेता किंवा खरेदीदार जर पॉवर ऑफ अटर्नीच्या माध्यमातून खरेदी किंवा विक्री करणार असेल तर ती पॉवर ऑफ अटर्नी व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे आहे. यामध्ये मालमत्ता खरेदी विक्रीचे अधिकार पॉवर ऑफ अटर्नीद्वारे दिलेले आहेत का हे देखील तपासून घेतले पाहिजे. आपण ज्या व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी करणार आहोत ती व्यक्ती कायदेशीरदृष्ट्या सक्षम आहे का याची खात्री करा. म्हणजेच खरेदीदार व विक्रेता 18 वर्षे पूर्ण झालेला असावा, तसेच मानसिकदृष्ट्या सुदृढ असावा. तुम्ही जर एखादी कंपनी, भागीदारी किंवा ट्रस्टकडून जमीन खरेदी करत असाल तर तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर व्यवहार करत आहात ती व्यक्ती असा व्यवहार करण्यासाठी अधिकृत व्यक्ती आहे का याची देखील खात्री करा. कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती, कंपनी किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची संस्था इतर कोणालाही जमीन हस्तांतरित किंवा विक्री करू शकते. आता नंबर 2 म्हणजे मालमत्तेचे वर्णन हा मुद्दा. विक्री करार किंवा सेल डीड करताना पुढील मालमत्तेचे तपशील त्यामध्ये तुम्ही नमूद करणे आवश्यक आहे. नंबर 1 भूखंडाचे मोजमाप मीटरमध्ये आहे की फुटामध्ये आहे हे स्पष्ट नमूद करा. नंबर 2 मालमत्तेची लांबी कोणत्या दिशेने विस्तारली आहे याचा स्पष्ट उल्लेख. नंबर 3 अपार्टमेंटच्या बाबतीत एकूण क्षेत्रफळ. नंबर 4 जमिनीचा नोंदणी क्रमांक. नंबर 5 इमारत कोणत्या वर्षी बांधली आहे याचा स्पष्ट उल्लेख आणि त्याचे नेमके स्थान कोणते याचा देखील स्पष्ट उल्लेख. आणि नंबर 6 पार्किंग किंवा बागेचा स्पष्ट उल्लेख असणे अत्यंत गरजेचे आहे. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे पेमेंट संबंधित मुद्दे. खरेदीदाराने विक्रेत्याला पैसे देण्यासाठी कोणती पेमेंट पद्धत वापरली आहे याचा स्पष्ट उल्लेख विक्री करारात म्हणजेच खरेदी दस्तात करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ रोख रक्कम दिली असेल, चेक किंवा डिमांड ड्राफ्ट, इंटरनेट बँकिंग याद्वारे जर पेमेंट केले असेल तर तसा स्पष्ट उल्लेख. ॲडव्हान्स रक्कम किती दिली आहे आणि बाकीची उर्वरित रक्कम कधी देणे आहे, खरेदी दस्त कधी करायचा आहे याचा स्पष्ट उल्लेख. जर दस्तामध्ये नमूद केल्याप्रमाणे रक्कम जमा झाली नाही तर हा खरेदी करार रद्द होईल हा मुद्दा स्पष्टपणे नमूद करणे देखील आवश्यक आहे. बऱ्याच वेळा जमीन विक्रेता जमीन विक्री करताना खरेदीदाराला एकूण रकमेच्या काही भाग विक्री करार करण्यापूर्वी भरण्यास सांगतात आणि उर्वरित रक्कम खरेदी दस्त करताना भरण्यास सांगतात. जर अशी आगाऊ रक्कम खरेदीदाराने विक्रेत्याला दिली असेल तर तसे स्पष्टपणे विक्री करारात नमूद करणे आवश्यक आहे. या रकमेचा नेमका आकडा विक्री करारात स्पष्ट लिहिला तर हे कागदपत्र मिळालेल्या रकमेची पोचपावती म्हणून ग्राह्य धरता येऊ शकते.
आगाऊ पेमेंटचा उल्लेख विक्री करारात केला असेल तर अशा वेळी खरेदीदाराला करार पूर्ण करणे भाग पडते, कारण त्याने आगाऊ पेमेंटच्या स्वरूपात काही पैसे आधीच गुंतवलेले असतात. आता पुढचा मुद्दा म्हणजे शीर्षकाचे हस्तांतरण, टायटल ट्रान्सफर. मालमत्तेचा मालक बनणे हे मालमत्ता खरेदीचे मुख्य ध्येय असते. त्यामुळे विक्री करारात शीर्षक हस्तांतरण असा एक क्लॉज नमूद करणे अत्यंत आवश्यक आहे. शीर्षक हस्तांतरण म्हणजे मालकीचे हस्तांतरण असते. हा क्लॉज स्पष्ट करतो की मालमत्तेची किंवा जमिनीची मालकी ही विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित केली जाते. पुढचा मुद्दा विक्री करार व ताबा देण्याची तारीख. खरेदीदाराच्या ताब्यात मालमत्ता कोणत्या तारखेला येईल याचा स्पष्ट उल्लेख विक्री करारात करणे गरजेचे आहे. तसेच हा विक्री करार खरेदीदाराला वितरित करणे देखील आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे साक्षीदार. विक्री करार करताना या दस्तऐवजावर किमान 2 साक्षीदारांनी स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे. या साक्षीदारांचे नाव, वय, पत्ता अशी सर्व माहिती विक्री करारामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. यामध्ये दोन्ही बाजूचा एक साक्षीदार असणे अपेक्षित आहे. तर ही होती खरेदी दस्त किंवा विक्री करार करताना त्यामध्ये समाविष्ट करणाऱ्या मुद्द्यांबद्दलची सविस्तर माहिती. आता यानंतर एकदा हा खरेदी दस्त किंवा विक्री करार लिहून पूर्ण झाला तर त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ते आपण बघूया. एकदा मालमत्ता किंवा जमीन विक्री संबंधित सर्व मुद्दे निश्चित झाल्यानंतर विक्रेता व खरेदीदार यांना खरेदी दस्ताची प्रक्रिया करणे आवश्यक असते. साधारणपणे बहुतेक लोक हा खरेदी दस्त स्टॅम्प व्हेंडर किंवा स्टॅम्प रायटर यांच्याकडून करून घेतात. परंतु जर आपल्याला अचूक आणि भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये असे वाटत असेल तर यासाठी हा खरेदी दस्त तयार करण्यासाठी चांगल्या वकिलाची मदत घेणे आवश्यक आहे. जर खरेदी दस्त तयार करण्यासाठी वकील मिळत नसेल तर आपण बँकेतून कर्ज घेताना ज्या वकिलांकडून लीगल सर्च किंवा लीगल ओपिनियन घेतले असेल त्यांच्याकडून देखील हा दस्त आपण करून घेऊ शकतो. आता विक्रेता व खरेदीदार यांच्यामध्ये जमिनीचा एका विशिष्ट रकमेला व्यवहार झाला असेल तर त्या जमिनीचा सरकारी भाव म्हणजेच गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन किती येते हे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून माहीत करून घेणे आवश्यक आहे. याचबरोबर खरेदीदाराने संबंधित मालमत्तेचे चालू बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन म्हणजेच मार्केट व्हॅल्यू करणे देखील गरजेचे आहे. आणि यानंतर या दोघांनी सहमतीने संबंधित मालमत्तेची रजिस्ट्री किती रुपयांची करायची आहे ते ठरवायचे असते. उदाहरणार्थ समजा तुम्ही जर घर विकत घेत आहात, क्षेत्रफळानुसार व ते घर ज्या भागात येते तेथील मूल्यांकनानुसार त्या घराचे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन 30 लाख रुपये येत असेल आणि मार्केट व्हॅल्यू जर 40 लाख येत असेल तर रजिस्ट्री 30 लाख रुपयांची करायची की 40 लाखाची करायची हे विक्रेता आणि खरेदीदार दोघांनी परस्पर सहमतीने ठरवायचे असते. ज्या रकमेची रजिस्ट्री तुम्ही करणार आहात त्या रकमेवर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आकारली जाते. या फीची माहिती तुम्हाला मालमत्ता ज्या भागात घेत आहात तेथील निबंधक कार्यालयाकडून दिली जाते. विक्री कराराचा मसुदा एकदा तयार झाला की नंतर तो नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर छापला जातो. यासाठी चांगल्या कागदाचा वापर करा, कारण हा दस्त वर्षानुवर्षे आपल्याकडे राहणार आहे. यानंतर या तयार झालेल्या दस्ताच्या नोंदणीसाठी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाण्याआधी आपण तयार केलेला मसुदा निबंधक कार्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागतो, जेणेकरून आपल्याला निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल. आणि यासाठी तुम्ही igr.maharashtra.government.in या वेबसाईटवर जाऊन हा मसुदा अपलोड करू शकता. एकदा हा मसुदा अपलोड झाला की सब रजिस्ट्रारसोबत भेटीची वेळ निश्चित केली जाते. यानंतर खरेदीदार, विक्रेता, 2 साक्षीदार आणि वकिलांसह सब रजिस्ट्रार म्हणजेच उपनिबंधक कार्यालयात जाऊन खरेदी दस्तऐवजावर स्वाक्षरी केली जाते आणि आवश्यक ती नोंदणी शुल्क देखील भरले जाते. यासाठी जास्तीत जास्त अर्धा ते 1 तास लागू शकतो, परंतु काही तांत्रिक अडचण आली तर काही तास देखील लागू शकतात आणि त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवस वेळ काढूनच ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली तर ते जास्त बरे होईल. एकदा सर्व स्वाक्षरी झाल्या आणि नोंदणी शुल्क भरले की नोंदणीकृत खरेदी दस्त किंवा विक्री करार उपनिबंधक कार्यालयाद्वारे जारी केला जातो. आता हा खरेदी दस्त किंवा विक्री करार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हा शेवटचा मुद्दा या व्हिडिओमध्ये आपण बघूया. पुढील आवश्यक कागदपत्रे महत्त्वाची आहेत. 1. विक्री कराराचा मसुदा. 2. ज्या व्यक्तींमध्ये व्यवहार होत आहे त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड व फोटो. 3. साक्षीदारांचे फोटो व आधार कार्ड. 4. मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरल्याची पावती. 5. संबंधित जमिनीचा 7/12 उतारा व 8 उतारा. 6. संबंधित जमिनीचा फेरफार उतारा. 7. NA ऑर्डरची प्रत. 8. गृहनिर्माण संस्थेकडून किंवा त्या मालमत्तेच्या इतर कोणत्याही संबंधित प्राधिकरणाकडून वाटप व मंजुरीचे पत्र. 9.
जर मालमत्ता फ्लॅट किंवा इमारत असेल तर त्या मालमत्तेचे बांधकाम पूर्ण झाल्यावर दिलेले भोगवटा प्रमाणपत्र आणि इमारत योजना. 6. पूर्वीच्या मालकाने कोणतीही देय रक्कम भरायची बाकी नसल्याचे दर्शवणारे बोजा प्रमाणपत्र. 11. गृहनिर्माण संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र. 12. इमारतीवर तारण घेतले असेल तर बँकेकडून बाकी नसल्याचे दर्शवणारे प्रमाणपत्र. नंबर 13. पुनर्विक्री मालमत्तेचे खरेदी दस्त असेल तर सर्व नोंदणीकृत मागील करारांची एक प्रत, नवीनतम कर भरलेल्या पावत्या, नवीनतम वीज बिल आणि पावती, अपार्टमेंट सोसायटीकडून NOC आणि सर्वात शेवटी नंबर 14 म्हणजे प्रतिज्ञापत्र. मित्रांनो, ही होती खरेदी दस्त, विक्री करार आणि सेल डीड विषयीची अत्यंत महत्त्वाची आणि बेसिक माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.